नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू आवर चॅनल. हा आहे दादाच्या लग्नाचा व्लॉगचा पार्ट 5 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दादाच्या लग्नदिवसातील काही खूप स्पेशल मोमेंट्स, गावच्या घराबाहेरचा फोटोशूट, पाटीलवाडा रिसॉर्टपर्यंतचा प्रवास आणि खूप साऱ्या आठवणी. सकाळपासूनच घरात वेगळीच लगबग सुरू होती. नवरदेव तयार झाल्यानंतर आम्ही नवरदेवासोबत गावच्या घराबाहेर काही खास फोटो काढले. फॅमिलीसोबतचे कॅन्डिड मुमेंट्स, थोडी मजा, वेडिंग वाईब्स प्रत्येक फोटोमध्ये आनंद दिसत होता. तर हा आहे आमचा नवरदेव म्हणजेच माझा दादा. ते आम्ही फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो होतो पाटीलवाडा रिसॉर्टकडे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये रस्त्यातली सुंदर व्ह्यूज, गाडीमधली मजा, म्युझिक, फुल वेडिंग एक्साइटमेंट्स, त्या प्रवासाची वाईब्स पण खूप जास्त खास होती. तर लास्ट फोटो मी काढला आणि आम्ही निघालो पाटीलवाडा रिसॉर्टकडे. तर छान असा व्ह्यूज होता. म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालं होतं, म्हणजे आभाळ भरलं होतं पण पाऊस त्या दिवशी नाही पडला, ते आमचं नशीब. छान असा व्ह्यूज घेत मी छान छान व्हिडिओ क्लिप्स घेत आम्ही पोचलो होतो सातारमध्ये. मी तुम्हाला पाटीलवाड्याबद्दलची माहिती, तिथला एरिया किंवा लोकेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळी काही माहिती मी वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त जस्ट लग्नाबद्दल आणि लग्नाचे जे मोमेंट्स आहेत, जे काही फोटोज आमचे जे काही असेल ते फक्त शेअर करणार आहेत. पाटीलवाड्याशी रिलेटेड व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये देणार आहे. आणि शेवटी आम्ही पोचलो पाटीलवाडा रिसॉर्टमध्ये, म्हणजेच रॉक स्प्रिंग रिसॉर्ट. रॉयल एंट्रान्स, ट्रॅडिशनल लूक आणि शांत वातावरण. पहिल्याच नजरेत जागा खूप सुंदर वाटत होती. त्यामुळे छान असं तुम्हाला एंट्रन्स बघायला मिळेल. दिस इज नेहा. हाय करा सगळ्यांनी तिला. आणि वेडिंग सेरेमनी ऑफ अक्षय आणि नेहा. छान अशी रांगोळी काढली होती जी की एंट्रान्सला खूपच सुंदर दिसत होती. हा आहे एंट्रान्स. मी थोडेच क्लिप घेणार आहे पाटीलवाड्या रिलेटेड, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं सेपरेट व्हिडिओ नक्की येणार आहे आपल्या चॅनलवरती. छान असं गणपती बाप्पांचं सुंदर असं स्वागत करणारी मूर्ती. आणि नंतर चालू झाले होते सगळे रीती रिवाज, परंपरा, छोटे छोटे ट्रॅडिशनल्स जे काही रिच्युअल्स असतात त्यानुसार. हे जे आहे ते असतं की गाठभेट म्हणतात याला. म्हणजे दोन्ही फॅमिलीजकडील जी लोकं आलेली असतात, पाहुणे मंडळी वगैरे आलेली असतात, त्यांची गाठभेट असते. एकमेकांना साखर वगैरे चारून मुलीकडचे लोक किंवा मुलाकडचे लोक त्यांना टॉवेल आणि टोपी, नारळ देऊन त्यांचं स्वागत करतात आणि मुलीकडचे लोक त्यांना साखर वगैरे भरून त्यांचं स्वागत करतात आणि गाठभेट घेतात. हा असतो गाठभेटीचा क्षण. आणि मग तिथून सुरू होते ती सगळ्या कार्यक्रमांना आपल्या सुरुवात. एक बघा दादा माझा तिथे हे करते, प्रत्येक व्यक्तींना नाम ओढत आहे. छान असं ते पण व्हिडिओ शूट, फोटो वगैरे चालू होतं. आणि आतमध्ये छान असा सेटअप तयार होता, तो म्हणजे साखरपुड्यासाठीचं. सुंदर डेकोरेशन आणि लाईटिंग नव्हतं खरं तर. फुलांचं छान असं नॅचरल डेकोरेशन होतं. ते खूपच ट्रॅडिशनल लुक देत होतं. सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. आणि नंतर स्टार्ट झालं ते साखरपुडा मोमेंट्स. छान असं प्रोग्राम होता. नवरदेवाकडच्या 5 सुवासिनी येऊन नवरीची छान ओटी भरून, हळदी कुंकू वाहून, छान छान असे गिफ्ट्स वगैरे देतात साखरपुड्याला, असं आहे. आणि नंतर होतं ते अंगठी घालण्याचा प्रोग्राम, म्हणजे रिंग सेरेमनी. तर हे आहेत नवरी आणि नवरदेव. साखरपुड्या झाल्यानंतर जानवसवाडा म्हणून तिथे एक प्लेस आहे, तिथे हळदीचा सेटअप असतो. त्यामुळे हळदीचे काही मोमेंट्स घ्यायला मला नाही जमलं, त्यामुळे मी तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन देत आहे. आणि नंतर तुम्ही बघत असाल की ताईच्या हातामध्ये, म्हणजे मध्ये जी उभी आहे ती माझी ताई आहे आणि ह्या कडेला दोघी ज्या उभ्या आहेत त्या आमच्या वहिनी आहेत. तुम्हाला ताईच्या ह्याच्यावरूनच कळत असेल की हळदीचा प्रोग्राम पण खूप छान झालेला आहे. ताईने आमच्या सगळ्या वहिनींना मस्त हळद लावली होती. आणि नंतर हे आमचे बच्चे गँग, जे की त्यांना तिथं गरम होत होतं म्हणून ते मस्त हातानी, रुमालांनी, ओढणीनी हवा घालत होते. उन्हाळ्यातील लग्न. नंतर हळद, साखरपुडा, हळद आणि त्यानंतरनं ग्रूमची एंट्री. श्रीवंदन असतं खरं तर, त्याचे पण छोटे छोटे क्लिप्स घ्यायचे होते परंतु मिस झाले माझ्याकडून. नंतरनं हे असतं श्रीवंदन करून नंतर ग्रूमची एंट्री असते. तिथे नवऱ्याकडं मुलाकडचे डान्स करत, म्हणजे बारातसारखं घेऊन येतात आतमध्ये. आणि हा पूर्ण सेटअप, पूर्ण लोकं वगैरे आली होती, ते सगळे लग्नासाठी आले होते. छान सगळे बसले होते. छान दिसत होतं सगळे व्हाईट वगैरे ट्रॅडिशनलमध्ये. आणि नंतर दादा नवरदेवाला मंडवळी बांधत होता आणि नवरदेव पण नवरीची वाट बघत होता पण नवरी लगेच आली. त्यामुळे छान असं लग्न वगैरे लागलं. एकमेकांना हार वगैरे घातले. मी काही छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत, ते बघा तुम्ही. असे दिसत होते नवरा आणि नवरदेव. नांदा सौख्य भरे.
छान दिसत होते दोघे पण. छान लग्न पार पडलं. हे तर खरं फोटोशूटवाल्यांचं चालू होतं, पण त्याचबरोबर मी एक छोटे छोटे क्लिप्स घेतले त्यांचे. आणि लास्टची ही छोटीशी त्यांची एक रील किंवा फोटो होता, तो छान होता. असा रंग उडत होते ते. मला नाही माहिती त्याला नक्की काय म्हणतात ते. आणि नंतर सगळं झाल्यानंतर चालू झालं ते आमचं फोटो काढणं. खरं तर आपण त्यांना म्हणू शकतो की मेन वेडिंग सेरेमनीची मजा. कारण लग्न लागल्यानंतर सगळेजण असतं ते फोटो काढण्यावरती सगळ्यांचा जास्त कल असतो. त्यामुळे आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. फॅमिली मुमेंट्स, कझिन्स आणि खूप साऱ्या मेमरीज. हे मुमेंट्स आयुष्यभर लक्षात राहणार आहेत. मी पण माझे काही फोटो काढलेले आहेत. आणि नंतर मी काढला तो म्हणजे नवरदेवासोबतचा फोटो. गावच्या घरापासून सुरू झालेला हा प्रवास, पाटीलवाडा रिसॉर्टमधले रॉयल मुमेंट्स, हळदीची मजा, लग्न सोहळ्याची सुंदरता आणि फॅमिलीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, हे सगळं आमच्यासाठी खूप स्पेशल होतं. काही मुमेंट्स कॅमेरामध्ये कॅप्चर होतात आणि काही मुमेंट्स कायम मनात राहतात. हा व्लॉग म्हणजे आमच्या आयुष्यातलाच एक सुंदर चॅप्टर आहे. नंतर जेव्हा हे व्हिडिओ पुन्हा पाहू तेव्हा आजचा प्रत्येक क्षण पुन्हा एकदा जगल्यासारखं वाटेल. आणि खरंच लग्न फक्त 2 व्यक्तींचं नसतं, तर 2 कुटुंबाच्या आनंदाचा आणि आठवणींचा सुंदर उत्सव असतो. तुम्ही हा प्रवास आमच्यासोबत अनुभवला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि लास्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यापासून खूप खूप थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून तुमचा फेवरेट मोमेंट या व्हिडिओमधला पण नक्की सांगा. यानंतरचा पण मी एक व्हिडिओ पार्ट टाकणार आहे, ते म्हणजे पाटीलवाडा रिसॉर्टबद्दलची सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. आणि सेकंड म्हणजे नवरा नवरीची घरामधली जी एंट्री आहे तो व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.